हॅलो मैत्रिणींनो, तर शिलाई कोर्स या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आपण आता इथे जे बोटनेक ब्लाउज कटिंगला सुरुवात केलेली आहे, तर त्याच्या आधी आपण बोटनेक ब्लाउजचं कटिंगची सिरीज चालू करणार आहोत। तर त्याच्या आधी आपण बाहीची कटिंग बघणार आहोत। म्हणजे आपण प्रत्येक वेळेस ज्यावेळेस कटिंग करणार त्यावेळेस बाहीचं कटिंग नाही करणार आहोत, कारण बाहीचं कटिंग हे सेम असणार आहे। तर कटिंगच्या आधी मी बाहीची कटिंग दाखवून देते तुम्हाला इथे, म्हणजे तुम्ही तुमच्या जे मुंडा राऊंड नुसार तुम्ही कटिंग करू शकता। म्हणजे मुंडा राऊंड पण म्हणू शकता किंवा मुंडा गोलाई सुद्धा तुम्ही तिथे सांगू शकता, किंवा आर्महोल राऊंड किंवा आर्महोल गोलाई, तुम्हाला जे सोपं वाटत असेल त्यानुसार तुम्ही तिथे लिहून ठेवू शकता किंवा सांगू शकता। आता तुम्ही आर्महोल सांगता किंवा मुंडा सांगता, तर मला पण जे माझ्यात म्हणजे मनात असलं ते मी बोलते, मुंडा पण बोलते आणि आर्महोल पण बोलते, सेमच असतं ते आपलं। तर इथे तुम्हाला त्याच्यानुसार मी बाहीची कटिंग सर्वात पहिल्यांदा दाखवून देते आणि त्याच्यानंतर आपण वन बाय वन एक एक कटिंग बघणार आहोत, टीचिंग सुद्धा बघणार आहोत। तर मागचा जो व्हिडिओ झाला होता तो थोडासा रात्री माझ्याकडनं लेट अपलोड झाला होता, तर बऱ्याच मैत्रिणींनी बघितलेला नाही। त्याच्यामध्ये भरपूर सारे काही माहिती मी त्याच्यामध्ये दिलेली आहे। तर तो व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायचा आहे, कारण जेणेकरून तुम्हाला ज्या माहिती आहेत, छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये समजतील, कारण पुढे आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहोत। त्याच्यामुळे तुम्हाला ते स्किप न करता बघायचं आहे। आता म्हणजे आपण इथे कटिंग करणार आहोत ते म्हणजे बाहीची। आता तुमची बाही ही लॉंग असू द्या किंवा शॉर्ट असू द्या किंवा तुमची 4-5 ची बाही असू द्या, तरी तुम्हाला कटिंगची जी पद्धत आहे ती आपल्याला एकच इथे ठेवायची आहे आणि त्याच्यानुसारच फक्त मेजरमेंट आपले चेंज होणार। तर मेजरमेंट कोणते चेंज होणार आहे ते म्हणजे मुंडा राऊंड चेंज होणार आहे। म्हणजे मुंडा राऊंड म्हणजे त्यालाच आपण आर्महोल राऊंड म्हणतो। बाहीची उंची आणि बाही घेर असे आपले 3 मेजरमेंट याच्यामध्ये लागणार आहेत। आणि जी पद्धत आहे आपली त्याच्यामध्ये कॅप हाईट किती घ्यायची, तर ती कॅप हाईट मी तुम्हाला मागे पण व्हिडिओ मध्ये सांगितलेलं होतं। बाहीची कटिंग करताना जी कॅप हाईट आहे ती किती घ्यायची आपलं मागच्या वेळेसच झालेलं आहे, तर तो व्हिडिओ तुम्हाला पुन्हा बघायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कॅप हाईट त्याच्यामध्ये समजेल। तर आता इथे आपण बाहीची कटिंग, जी बऱ्याच मैत्रिणींची अशी कमेंट्स असते की ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस बाही आपली जोडताना कमी पडते। ती कमी का पडते, जर तुम्ही अशी कटिंग केली नाही तर ती कमीच पडणार। म्हणून आपल्याला मुंडा गोलाईनुसार आपल्याला इथे बाहीची कटिंग करायची। तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये इथे ब्लॅकबोर्ड वरती सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही ड्राफ्टिंग म्हणून पण ती ड्राफ्टिंग काढून ठेवू शकता, किंवा तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस आपण पेपर कटिंग केलं ते त्याच्यावरनं आपण डायरेक्ट कट करतो, तर इथे कसं आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि ती ड्राफ्टिंग जशीच्या तशी वहीमध्ये तुमच्या लिहून ठेवू शकता। म्हणून मग ब्लॅक बोर्ड वरती सांगणार आहे तुम्हाला आज। तर सर्वात पहिल्यांदा आज आपण इथे घेऊया 5 इंचाची बाहीची उंची घेऊया आणि त्याच्यानुसार आता सपोज आपल्याला 32 साईजची इथे म्हणजे बाहीची कटिंग करायची, 32 किंवा 33 साईज असू द्या। त्याच्यामध्ये आता 32 साईज मध्ये जे आर्महोल राऊंड येतं, माझ्या अनुभवानुसार म्हणजे आतापर्यंत जे मी ब्लाऊज शिवलेले आहेत, तर 32 साईज मध्ये जे आर्महोल राऊंड येतं ते म्हणजे येतं 14 इंचाचं पण येतो, 14.5चा पण येतो, किंवा 15 इंचाचा सुद्धा मुंडा राऊंड त्याच्यामध्ये येतो। पण जास्तीत जास्त हा 14 आणि 14.5चा मुंडा राऊंड 32 साईज मध्ये येतो। त्याच्यामुळे त्यानुसारच आपल्याला इथे कटिंग करायचं। तर इथे आपण मुंडा राऊंड जो आहे म्हणजे मुंडा गोलाई आहे ते आपण इथे 14.5 घेणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीची कटिंग करताना इथे काय करणार आहोत, बाही कटिंग म्हणून तुम्हाला इथे नाव द्यायचंय। बाही कटिंग म्हणून तुम्हाला इथे नाव द्यायचंय, ओके। त्याच्यानंतर तुम्हाला मेजरमेंट काय काय लागणार आहे, तर बाहीची उंची लागणार आहे, बाही उंची, पहिला पॉइंट। त्याच्यानंतर दुसरा पॉइंट म्हणजे आपल्याला बाहीसाठी बाहीचा घेर लागणार आहे, बाही घेर लागणार आहे आपल्याला। त्याच्यानंतर तिसरं मेजरमेंट लागणार आहे ते म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट, ते म्हणजे मुंडा गोलाई, किंवा तुम्ही त्याला आर्महोल गोलाई सुद्धा म्हणू शकता। गोलाई, ओके, किंवा तुम्ही त्यालाच आर्महोल राऊंड सुद्धा म्हणू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। आर्महोल राऊंड,
चौथं मेजरमेंट म्हणजे ते आपल्याला काय लागणार आहे, ते म्हणजे बाहीची कॅप हाईट. बाहीची कॅप हाईट किंवा तुम्ही बाही मुंडा खोली म्हणू शकता त्याला. काय? मुंडा खोली. मुंडा खोली किंवा त्याला आपण इंग्लिश मधून म्हणतो कॅप हाईट. तर अशा पद्धतीने आपल्याला मेजरमेंट बाहीसाठी लागतं. सर्वात पहिल्यांदा बाहीची उंची कंपल्सरी लागते. बाहीची उंची ही प्रत्येकाच्या साईज म्हणजे प्रत्येकाच्या आवडी निवडीनुसार ती वेगवेगळी असणार आहे. बाही घेर सुद्धा प्रत्येकाचं हे वेगवेगळं असणार आहे. त्याच्यानंतर मुंडा गोलाई ही पण प्रत्येकाच्या मेजरमेंट नुसार हे वेगवेगळे असणार आहे. जे ब्लाऊज मध्ये आपला जो मुंडा राऊंड असतो त्याच्यामध्ये तो राऊंड कितीचा आहे त्याच्यावरती तुम्हाला ते ऑब्झर्व करायचंय, म्हणजे मेजरमेंट घ्यायचं आणि त्याच्यानुसार तुमचं इथे येणार आहे. त्याच्यानंतर दुसरं लागणार आहे म्हणजे ते बाहीची म्हणजे कॅप हाईट किंवा बाहीची मुंडा खोली. ओके, तर हे आपल्याला इथे मेजरमेंट लागणार आहे. तर हे तुम्हाला नोटबुक मध्ये मेन्शन करून घ्यायचं, लिहून घ्या तुम्ही. ओके, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला तरी सुद्धा चालतं. तर इथे मी 1 मिनिट असं थांबते म्हणजे तुम्ही जेणेकरून स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, किंवा तुम्ही व्हिडिओ ऑलरेडी चालूच असतं तर तुम्ही तिथे स्टॉप करून सुद्धा हे लिहून घेऊ शकता. ओके, तर आपला व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून आपण आता सपोज आपण इथे 32 साईजचा किंवा तुम्हाला आता मुंडा जो राऊंड असतो तो बाहीसाठी कसा घ्यायचा, आता तुम्हाला तो प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला मी इथे सांगते. आता जे ब्लाऊज आहे आपलं, ओके, हे आता ब्लाऊज आहे माझ्याकडे, ते याचं जे मुंडा राऊंड आहे तर ते तुम्हाला हे बघा ह्या पद्धतीने तुम्हाला इथे मोजायचं आहे. इथे तुम्ही ह्या पद्धतीने पकडल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथून तुम्हाला शोल्डर पासून जी बाही आपण जोडतो तिथून पकडायचं आहे, ते ह्या पद्धतीने तुम्हाला खेचायचं आहे. तर याचं जे मुंडा राऊंड आहे ते 16 आहे. ओके, अशा पद्धतीने मुंडा राऊंड तुम्हाला हे मोजून घ्यायचंय बाहीचं. त्याच्यानंतर बाहीची उंची कशी मोजायची, बाहीचा घेर कसा मोजायचा ते तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे. तर त्याच्यानुसार तुम्हाला ते मोजून घ्यायची. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक साईज नुसार हे मुंडा राऊंड वेगवेगळं येऊ शकता. आता इथे 8 इंच आहे म्हणजे संपूर्ण जे मुंडा राऊंड आहे ते आपलं संपूर्ण किती आहे, 16 इंचाचं आहे. आता इथे मुंडा राऊंड माझं 7 इंच आला असता तर पूर्ण मुंडा राऊंड तो कितीचा आहे, 14 इंचाचा आहे. सपोज इथे 7.25 इंच आला असता हाफ दुसरा भाग, तर माझा पूर्ण मुंडा राऊंड हा 14.5चा आहे. जर 9चा असेल त्यावेळेस तुमचा 18चा मुंडा राऊंड आहे. तर 18चा मुंडा राऊंड हा जास्त हेवी साईज मध्ये येतोय. तर ह्या पद्धतीने तुम्हाला मुंडा राऊंड हे मोजून घ्यायचे आहे. तर ब्लाऊज वरनं कशा पद्धतीने घ्यायचं ते पण मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अंगावरती पण मुंडा राऊंड मोजताना तुम्हाला इथे काय करायचंय, टेप ह्या पद्धतीने पकडायचं आहे. हे बघा, पकडल्यानंतर जास्त जे आपलं इथे जे आहे जास्त तुम्हाला टाईट पकडायचं नाही. एक बोटाचं अंतर असतं तितकं तुम्हाला इथे टेप हा थोडासा लूज पकडायचा आहे. बोट आपलं त्याच्यामध्ये फिरलं पाहिजे इतपत तुम्हाला अंतर ठेवायचं आहे आणि इथे मुंडा राऊंड मोजून घ्यायचंय. अगदी गोल तुम्हाला टेप पकडायचंय मुंडा राऊंड. तर इथे माझं 16 इंच येत आहे, तर तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीने मोजून घ्यायचंय. आता बऱ्याच ताई म्हणतात की ताई माझं मुंडा राऊंड 15चं आहे, मग मी किती घेतलं पाहिजे. मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मुंडा राऊंड आपल्याला ह्या पद्धतीने मोजून घ्यायचंय. तर तुम्हाला ते काय करायचंय, स्वतः तुम्हाला मुंडा राऊंड मोजून घ्यायचंय आणि त्याच्यानुसारच कटिंग करायचंय. तुम्ही जर नुसतं विचारत राहिला की ताई हे मुंडा राऊंड इतकं आलेलं आहे तर इतकं घेऊ का, पुन्हा तुम्ही दुसरं कटिंग घेतलंय, एकदा सांगितलं दोनदा सांगितलं परत तिसऱ्यांदा पण विचारणार, मग ते आपल्या ज्या अंगाला सवय लागते ती म्हणजे विचारण्याची, पुन्हा पुन्हा आपण परत परत विचारणार. जर तुम्ही स्वतः ते ट्राय केलं नाही, हा मुंडा राऊंड अशा पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे ते आपण तसंच काढायला पाहिजे आणि तसं काढून बघितलं, स्वतः ट्राय करायचं ते, आणि त्याच्यामध्ये काही चुका होत असतील तर ते ब्लाऊज घातल्यानंतर आपल्याला ते कळतं की नाही बाबा इथे माझं चुकलंय, तर नेक्स्ट टाइम ती आपण चुकी करत नाही. हे मेजरमेंट घेताना मी असं मेजरमेंट घ्यायला पाहिजे होतं तर माझं मेजरमेंट हे चुकलं नसतं. तर चुका झाल्याशिवाय पण त्या चुकीतून आपण पुढे निघत नाही. म्हणून तुम्हाला इथे सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्हाला स्वतः मेजरमेंट घ्यायचंय आणि स्वतः ट्राय करायचंय.
जर तुम्हाला कठीण वाटत असेल तर तुम्ही एकदा नाही 4-5 वेळा तुम्ही ते कटिंगचे व्हिडिओ बघा आणि ते तुम्ही प्रॅक्टिस करा. जे कच्चे पेपर असतात, न्यूजपेपर असतात, प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतात. न्यूजपेपरवरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तुम्हाला त्याच्या म्हणजे सेपरेट खर्च करायची काही आवश्यकता नाही. जे कच्चे पेपर असतात आपल्या घरामध्ये न्यूजपेपर, त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतः ती प्रॅक्टिस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला दुसऱ्यांवरती डिपेंड राहावं लागणार नाही. तर जसं तुम्हाला 1 बाय 1 आणि जे तुम्हाला मी कटिंग टीचिंग शिकवते ते अगदी परफेक्ट शिकवते असं बिलकुल नाही. मी कस्टमरचे दुसरे ब्लाऊज शिवताना वेगळी मेथड वापरते आणि तुम्हाला वेगळं सांगते असं बिलकुल पण नाही. जसं परफेक्ट तुम्हाला कटिंग टीचिंग सांगते त्याच पद्धतीने कस्टमरचे सुद्धा ब्लाऊज मी हे कटिंग टीचिंग करून देत असते. तर आता सर्वात पहिल्यांदा मेन टॉपिक म्हणजे आपण 32 साईजची इथे जी आपण कटिंग बाहीची कटिंग बघणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण 5 इंचाची बाही बघूया. तर त्याच्या आधी आपल्याला इथे काय करायची, एक स्ट्रेट लाईन ओढून घेऊया. इथे मी सर्वात पहिल्यांदा सरळ लाईन एक ओढून घेते आणि इकडे पण एक स्ट्रेट लाईन ओढून घेते. आता हे ब्लॅकबोर्ड आहे त्याच्यामुळे ते स्ट्रेट लाईन ओढणं खूप गरजेचं आहे मला. अशा पद्धतीने ओढून घेतल्यानंतर आता इथे मी 2 लाईन ड्रॉ करून घेतल्या. आता इथे आपल्याला काय करायचंय, सर्वात पहिल्यांदा बाहीची उंची. आता बाहीची उंची आपल्याला सपोज आपण इथे बाहीची उंची 5 इंचाची घेणार आहोत. तर 5 इंच आपल्याला ही उंची आहे. ओके, तर 5 इंच आपण इथे मार्किंग केलं. मी बऱ्याच वेळा सांगितलं तुम्ही खालच्या बाजूला जो बाहीचा घेर असतो त्या बाजूने फोल्ड करताना, अस्तरची बाही असेल फोल्ड करताना 2 लाईनचा कपडा दाबत असतील आणि बाही शोल्डरच्या इथे जोडताना अर्धा इंच शिलाईमध्ये दाबतो. ते कंपल्सरी अर्धा इंच दाबतो, परंतु फोल्ड करताना आपण अर्धा इंच प्रत्येक जण दाबतं असं नाहीच आहे. मी 2 लाईनचाच कपडा दाबत असते, म्हणून मी जे मार्जिन घेते खाली ते मी 1/2 इंचाचं घेते, म्हणजे 1 इंचाला 2 लाईन कमी. जर तुम्ही शोल्डरच्या तिथे पण अर्धा इंच शिलाईमध्ये दाबत असतील आणि खालच्या बाजूला पण फोल्डिंगसाठी अर्धा इंच कपडा शिलाईमध्ये दाबत असतील तर तुम्हाला इथे किती घ्यायचंय, 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. ओके, तर आपण इथे आता 1 इंच घेऊया. आता हे कन्फ्युजन परत तुमचं म्हणजे कन्फ्युजन नको व्हायला की शिलाईमध्ये किती दाबायचं. इथे 1 इंचाचं मार्जिन घेतलं तर तुम्हाला खाली पण अर्धा इंच, वरती पण अर्धा इंच आणि खाली पण अर्धा इंच शिलाईमध्ये हे दाबलंच गेलं पाहिजे. तर तुमची जी बाही आहे ती 5 इंचाची परफेक्ट येणार. जर तुम्ही इथे 2 लाईनचाच कपडा दाबला, इकडे पण 2-3 लाईनचाच कपडा शिलाईमध्ये दाबला तर तुमची स्लीव्ह हे 5ची न तयार होता ती 5.5ची वगैरे तयार होणार. तर तुम्हाला काय करायचे, जितकी शिलाई मार्जिन घेतलेली ती तितकी शिलाईमध्ये दाबलीच गेली पाहिजे, तरच आपलं परफेक्ट असं कटिंग हे येत असतं. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, आता हे झालं आपलं उंची. तर आपली संपूर्ण उंची किती आली, 1 इंच ऍड करून 6 इंचावरती आपण मार्किंग केलं. मी बऱ्याच वेळा 1/2 इंच ऍड करून तुम्हाला दाखवलेलं आहे, पण बऱ्याच ताई म्हणतात 2 लाईनचा फारसा इतका डिफरन्स नाही, म्हणून मी 1 इंच ऍड करून घेतलं. इथपर्यंत आपली बाहीची उंची आलेली आहे. तर तिथे आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया. आता इथे मी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली. तर जी आपली बाही आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला इथे काय करायचं, कॅप हाईट किती घ्यायची. तर 5 इंचाची बाही असेल 5 आणि 6ची बाही असेल 6 इंचाची सुद्धा बाही असेल तर 3 इंचाची कॅप हाईट तुम्हाला इथे ठेवायची आहे. बऱ्याच वेळा काय होतं, कॅप हाईट जर कमी घेतली तर बाईला चुन्या वगैरे येतात आणि काय प्रॉब्लेम होतो, आपला जो भाग असतो कमी घेतल्यामुळे जो हा पोर्शन असतो तो ह्या ठिकाणाहून पुढे येतो आणि ह्या ठिकाणाहून मागे जातो, ते विचित्र दिसतं. म्हणून आपल्याला काय करायचंय, हा जो वरचा बाहीची उंची आहे तो थोडासा पुढे यायला पाहिजे, हा भाग थोडासा आतमध्ये यायला पाहिजे. जास्त पण आतमध्ये नाही, परंतु हा भाग याच्यापेक्षा उंचीपेक्षा जो मुंड्यातला जो भाग आपला उरतो शिवून तो केव्हाच काय याच्यापेक्षा मागे यायला पाहिजे, तरच बाई ही दिसायला पण सुंदर दिसते. नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळा ही बाई अशी वरती असते आणि इथली उंची ही कमी असते आणि खालची जी उंची असते ती जास्त असते, तर दिसताना ते खूप विचित्र दिसतं. ब्लाऊज अगदी फिनिशिंग मध्ये दिसत नाही आणि विचित्र दिसतं. त्याच्यामुळे तुम्हाला तसं न करता हे जे अंतर आहे ते सफिशियंट आपलं यायला पाहिजे. त्याच्यासाठी मुंडा खोली हे सफिशियंट घेणं खूप गरजेचं आहे. तर 5-6ची बाही असेल तर तुम्हाला इथे काय करायचे, 3 इंचाची 5, 6, 7
इंचाची बाह्य असेल तर तुम्हाला इथे काय करायची आहे, 3 इंचाची कॅप हाईट घ्यायची आहे. तर इथे कॅप हाईट वरती मी मार्किंग केलं. तुम्ही इथपर्यंत मार्किंग करू शकता, परंतु आपण इथपर्यंतच केलेलं आहे. आता दुसरं मेजरमेंट घेणार आहोत ते म्हणजे मुंडा राऊंड. आता मुंडा राऊंड इथे प्रत्येकाच्या मापानुसार हे वेगवेगळं येऊ शकतं. ओके, मुंडा राऊंड नुसार प्रत्येकाच्या मापानुसार इथे बाईची जी मुंडा राऊंड आहे म्हणजे मुंडा गोलाई आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी येऊ शकते. सपोज इथे मला 32 साईज आहे, त्याच्यामध्ये जे मुंडा गोलाई आहे ती माझी आहे 14.5 इंच आहे 32 साईज मध्ये. मग त्याचा आपल्याला मुंडा गोलाईचं किती दुसरा भाग काढायचा आहे, तर दुसरा भाग किती येणार आहे 7.2 इतकं माझं मेजरमेंट येणार आहे. तर हे जे मेजरमेंट आहे ते मला कुठे टाकायचंय, जी आपली कॅप हाईट आहे ना त्याच्यावरती टाकायची. मग ती कुठून आपल्याला स्टार्ट करायची आहे, कुठून मार्किंगला सुरुवात करायची आहे, तर हे जे कोना आहे तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर इथून सुरुवात केल्यानंतर आपल्याला काय करायचंय 7.25 इंचावरती इथे मार्किंग करायचंय. हे बघा 7.25 इंच ह्या लाईन वरती जिथे येत असेल तिथे तुम्हाला मार्किंग करायची. सपोज तुमचा इथे 14 इंचाचा मुंडा राऊंड आहे, त्याचा दुसरा भाग घेतला आपण 7 इंच. 32 साईज मध्ये तुमचा इथे 7 दुसरा भाग हा, कारण आपण ज्यावेळेस पेपर कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला दुसराच भाग त्याच्यामध्ये कटिंग मध्ये यूज होतं. तर मग त्यावेळेस तुम्हाला इथून 7 इंचावरती मार्किंग करायचे. बघा 7 इंचावरती तर आपलं 2 लाईन हे पुढे येणार आहे. ओके, अशा पद्धतीने हे आपलं इथे येणार आहे. सपोज तुमचं इथे मुंडा राऊंड हे कितीचं असलं 16चं असलं, त्याचा दुसरा भाग किती येणार 8 इंच. तर 8 इंच मुंडा राऊंड इथे आपल्याला सपोज सांगितलं मी 8 इंचचा मुंडा राऊंड हे 32 आणि 33 साईज मध्ये कधीच येत नाही, 7.5 पर्यंत येतो. 7 ते 7.5 पर्यंत तुम्ही मुंडा राऊंड हा 32 साईज मध्ये येतो. तर इथून तुम्हाला काय करायचंय, ह्या पद्धतीने 8 इंच जिथे येणार तिथे तुम्हाला मार्किंग करायचंय. हे बघा, तर इथे माझा हा मुंडा राऊंड येणार आहे, म्हणजे जिथवर येईल तिथपर्यंत तुम्हाला मार्किंग करायचंय. 18चा मुंडा राऊंड असेल त्याचा दुसरा भाग घ्यायचा तुम्हाला 9 इंच. 9 इंच जिथे येणार तिथे मार्किंग करायचंय. हे बघा या पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपलं हे मार्किंग मध्ये चेंजेस होतं. तर मुंडा राऊंड जसं असेल त्यानुसार तुमचं, आणि कॅप हाईट जशी असेल ती खाली असेल वरती असेल, ज्या उंचीनुसार आपली कॅप हाईट पण चेंज होणार प्रत्येकाच्या मापामध्ये. तर आपलं फिक्स माप इथे 7.25 इंच इथे आलं होतं, ते मी तिथे मार्किंग करून घेतलेलं आहे. तर इथे माझं 7.25 इंच आलेलं आहे. ओके, तर त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, हे तिरकस आपल्याला इथे ड्रॉ करायचंय. स्केल व्यवस्थित इथे पकडायची आहे. हे बघा या पद्धतीने मी इथे ड्रॉ केला. त्याच्यानंतर मला काय करायचंय पुढे, याचं आपल्याला 7.25 इंचाचं सेंटर काढायचंय. तर सेंटर काढताना तुम्हाला लगेच जमत नसेल तर आपल्याला इथे काय करायचंय, या पद्धतीने टेप फोल्ड करून घ्यायचंय आणि इथे आपल्याला एक मार्किंग करायचंय. मार्किंग केल्यानंतर इथे आपण मार्किंग केलं. ओके, त्याच्यानंतर ह्या मार्किंग पासून इथपर्यंत पुन्हा एक सेंटर काढून घ्यायचंय. आता पुन्हा मी इथे सेंटर एक काढून घेत आहे. इथे मी पुन्हा एक सेंटर काढला. त्याच्यानंतर आपल्याला हे दोघांमध्ये इथे जो पहिला सेंटर आपण काढलेला आहे तिथून आपल्याला काय करायचंय, दोघांमध्ये 1 इंचाचा किंवा पाऊण इंचाचा आणि कमीत कमी अर्धा इंचाचं त्याच्यामध्ये अंतर पाहिजे. जास्त कमी तब्येत वगैरे असेल अशा वेळेस तुम्हाला इथे फक्त पाऊण इंचाचं त्याच्यामध्ये डिफरन्स पाहिजे. हे बघा या पद्धतीने. आणि ह्या सेंटर पासून खाली तुम्हाला अर्धा इंच घ्यायचंय. ओके, पहिला जो सेंटर काढला तिथे पाऊण इंचाचं दोघांमध्ये डिस्टन्स यायला पाहिजे आणि इथे आपल्याला फक्त खालच्या बाजूला अर्धा इंच यायचंय किंवा 3 लाईन सुद्धा येऊ शकतात. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, 1 इंचावरती मार्किंग करायचंय. मार्किंग केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, इथून हा शेप 1 इंचापासून काय करायचंय, 1 इंचापासून थोडस मागे 2 लाईन जायचंय आणि इथून आपल्याला हा शेप या पद्धतीने आल्यानंतर इथे ह्या सेंटर मधून यायचंय. हा बॅक साईडचा मुंड्याचा शेप आपण इथे देतोय
आतमध्ये यायचंय, आतमधून आल्यानंतर तो इथे जोडायचा आहे. हलकस एक लाईनने इथून शेप येतो तो, आणि हा जो आपला इथे एंड होतं मुंडा राऊंडचा तिथे यायचंय. आल्यानंतर आपल्याला काय करायचंय, स्टॉप व्हायचंय. त्याच्यानंतर फ्रंट बाजूचा मुंड्याचा शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचंय. हलकस इथे व्यवस्थित गोलाई द्यायची आहे. त्याच्यानंतर इथे फ्रंट साईडचा मुंडा घ्यायचा आहे आणि तो इथून ह्या पॉइंट मधून घ्यायचा आपल्याला. तुम्ही इथे बघू शकता, ह्या पॉइंट पासून आल्यानंतर इथे जोडायचा आणि नंतर तो लगेच इथे जॉईंट होतो. जवळजवळ ह्या पॉइंट पासून अर्धा ते पाऊण इंचापर्यंत ही जी बॅक साईडचा मुंड्याचा जो शेप दिला आणि फ्रंट बाजूचा तो इथे जॉईंट व्हायला पाहिजे. जर तो डायरेक्ट इथे जॉईंट केलं तर काय होतं, जे मुंड्याची बाजू असते आपली खालीवर होण्याची शक्यता असते. म्हणून तुम्हाला इथे ते व्यवस्थित शेप द्यायचंय. दिल्यानंतर आपल्याला काय करायचंय, हलकस इथे 2 लाईन खाली यायचंय. हे बघा 2 किंवा 3 लाईन खाली यायचंय. नंतर तुम्हाला इथून काय करायचंय, हे 1.5 इंचावरती मार्किंग करायचंय. हा शेप तुम्हाला हलकसा खाली घ्यायचंय. तो डायरेक्ट तुम्ही इथून नाही घेऊ शकत, ते चुकीची पद्धत आहे. तर तुम्हाला काय करायचंय, हलकसं मुंडा राऊंड जी स्ट्रेट लाईन आहे मुंडा खोलीची त्याच्यापासून खाली यायचंय आणि ती इथे एंड होणार आपली. 1.5 इंच पुढे घ्यायचं. ह्या पॉइंट पासून 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन. आपण ब्लाऊज कटिंग मध्ये शिलाई मार्जिन किती घेतलेली आहे, 2 इंच घेत असतील तर इथे पण 2 इंचच घ्यायची आहे. जर तुम्ही 1.5 इंच घेत असतील तर 1.5 इंचच घ्यायची. 1 इंच शिलाई मार्जिन घेत असतील तर 1 इंचच इथे पण घ्यायची. ओके, म्हणजे जेणेकरून ते परफेक्ट असं मुंडा राऊंड आपल्या येणार आहे. आता इथे तुम्हाला मुंडा राऊंड आपला परफेक्ट कट झाला की नाही, तर ते आपलं जे ब्लाऊजचं कटिंग असतं पेपर कटिंग, तर ते कसं चेक करायचं ते तुम्हाला कटिंग मध्ये बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे मी. ते पुन्हा तुम्हाला मागच्या व्हिडिओवर रिव्हिजन करायची. आता इथे कसं चेक करायचंय ज्यावेळेस तुम्ही, तर ह्या पद्धतीने पण चेक करू शकता. हे बघा इथे टेप आपल्याला पकडायचं आहे ह्या इथून कोणापासून, आणि मागच्या मुंड्याचा शेप आहे तिथून आपल्याला हे चेक करायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता 7.25 इंच माझं इथे परफेक्ट हा मुंडा राऊंड आलेला आहे. त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन ऍड केलेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला हे मुंडा राऊंड चेक करून घ्यायचंय. ओके, तर तुम्हाला मुंडा राऊंड चेक करताना ह्या पद्धतीने चेक करायचंय. हे बघा शिलाईमध्ये आपण कपडा दाबतो त्याच पद्धतीने इथे पण तुम्हाला मुंडा राऊंड हा चेक करून बघायचंय. अगदी कटोकट तुम्हाला चेक करायचं नाही. आपण जसं ब्लाऊज वरती जो मुंडा राऊंड चेक करतो त्याच पद्धतीने तुम्हाला इथे पण हलकसं थोडस साईडने इथे पण चेक करायचंय. म्हणजे जेणेकरून हे जे मुंडा राऊंड आहे ज्यावेळेस आपण कटिंग वरती चेक करणार ते कटोकट करणार. ओके, परंतु त्याचा जो मुंडा राऊंड आहे किंवा तुम्ही जे पेपर कटिंग असेल त्याचा जरी मुंडा राऊंड मोजून तुम्ही स्लीवचं कटिंग केलं तर ते सुद्धा परफेक्ट येतं. तर ते मी तुम्हाला नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ह्या पद्धतीने चेक करायचंय. ओके, पुन्हा एकदा आपण चेक करून बघूया. तर अशा पद्धतीने परफेक्ट असं आपल्या इथे 7.25 इंच मुंडा राऊंड आलेला आहे. फ्रंट बाजूचं चेक करायचं नाही आपल्याला, तर बॅक साईडच कट करायचंय. ओके, म्हणजे चेक करायचंय. त्याच्यानंतर बाईचा घेर तुम्ही इथे तुमच्या कस्टमरच्या याच्यानुसार ठेवू शकता. आता 6 इंचाचा आपण इथे बाईचा घेर ठेवूया आणि 1.5 इंच इथे पण मार्जिन. इथे जितकी मार्जिन घेतली तितकीच इथं पण 1.5 इंचाचीच मार्जिन यायला पाहिजे. नंतर आपण ही लाईन इथे जॉईंट करून घेऊया. तर याच्यानुसार आपलं हे अगदी परफेक्ट असं आपलं कटिंग झालेलं आहे. तर इथे आपण घेतलंय ते म्हणजे बाहीची उंची. बाही उंची अधिक आपण मार्जिन किती घेतलं, बाही उंची आपली किती घेतली ती 5 इंच अधिक आपण त्याच्यामध्ये मार्जिन 1 इंच घेतलं म्हणजे 6 इंचाची इथे आपण ही मार्जिन घेतली एक्स्ट्राची. तर अशी 6 इंचाची आपली बाहीची उंची झाली. हे जे आपलं घेतलं तर बाकीचं मी इथे हे जे आपण इथून घेतलं मी आता डॉट डॉट मध्ये इथे काढते ते आहे आपलं मुंडा खोली. याला आपण काय म्हणतो, मुंडा खोली. तर अशा पद्धतीने ही मुंडा खोली येणार. आता ही झाली आपली मीडियम स्लीवची लेंथ झाली. ओके,
सपोज तुम्हाला लॉंग स्लीव्ह काढायचे असेल त्यावेळेस कशा पद्धतीने कटिंग करायचं, त्यावेळेस मुंडा खोली पुन्हा चेंज होते आपली. इथे 1.5 इंच मार्जिन घेतला आपण, 1.5, इथे पण 1.5 आणि आपली ही जी बाईचा घेर आहे तो 6 इंचाचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे कटिंग करायचंय. इथलं मेजरमेंट मी ज्यावेळेस सांगते त्यावेळेस तुम्हाला लिहून घ्यायचं. इथे 1 इंचावरती अंतर येऊन आणि दुसरा जो सेप दिला तो 1.25 इंचावरती येऊन दिला. पहिला सेप 1 इंचावरती येऊन द्यायचा, दुसरा सेप आपल्याला 1.25 इंचावरती येऊन द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर ह्यांच्यामध्ये अर्धा इंच, पाऊण इंच, जास्तीत जास्त 1 इंचाचं डिस्टन्स पाहिजे. आणि नंतर इथून परत आपल्याला अर्धा इंच किंवा 3 लाईनचा सेपचा हा जो सेप आहे तो याच्या खाली यायला पाहिजे. आणि ह्या पद्धतीने उतार सेप मध्ये तुम्हाला हा द्यायचंय. डायरेक्ट तुम्हाला ह्या पद्धतीने सरळ नाही ठेवायचं, नाहीतर इथे फिटिंग मध्ये काय होतं, जास्त कपडा हा गोळा होतो आणि झोळ पडतो. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचे, ह्या पद्धतीने कटिंग करायचे. जसं आपण जे पेपर कटिंग करतो त्याच्यामध्ये मुंड्याचा कसा भाग आपण खालच्या बाजूला येऊन तिरकस असा कट करतो, त्याच पद्धतीने इथे पण तुम्हाला ही पद्धत वापरायची आहे. तर इथे तुम्हाला परफेक्ट असं हे कटिंग समजलं असेल. काही शंका असतील तर परत तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता. आता इथे आपण काय करणार आहोत, लॉंग स्लीव्हचं शॉर्टकट इथे आपण लगेच बघून घेऊया. तर आता इथे आपण लॉंग स्लीव्हची कटिंग बघणार आहोत, म्हणजे लॉंग स्लीव्हची इथे ड्राफ्टिंग बघणार आहोत. तर ते आपल्याला इथे काय करायचे, सर्वात पहिल्यांदा स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया आपण. स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर आता सपोज तुम्हाला जास्तीत जास्त कॉमन स्लीव्ह आपली चालते ती 10 किंवा 10.5 इंचाची, जी एल्बो स्लीव्ह म्हणतो आपण, ती चालते. तर आपण इथे घेऊया जास्तीत जास्त आपण 10.5 इंचाची घेऊया इथे रेग्युलरली. तर 10.5 इंचाची स्लीव्हची उंची असेल त्याच्यामध्ये आपण इथे 1 इंच ऍड केलं तर 11.5 इंचावरती बाईची उंची घेतलेली आहे. तर इथे 10 पासून जे स्लीव्ह असेल तर ते तुम्ही घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. 9.5 सुद्धा याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. तर 11.5 इंचावरती इकडे पण मार्किंग करून घेऊया आपण. मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे लाईन एक स्ट्रेट ड्रॉ करून घ्यायची आहे. आता इथे मी स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर आता जी लॉंग स्लीव्ह असेल तर 9.5च्या पुढे 9.5ची स्लीव्हची उंची असेल, 10ची, 9.5ची, 10ची, त्याच्यानंतर 11ची जर स्लीव्हची उंची असेल किंवा 12ची असेल तर तुम्हाला काय करायचे, 9.5, 10 आणि 10.5 उंची असेल त्यावेळेस तुम्हाला इथे काय करायचंय, 9.5, 10ची असेल तर 3.5 इंच कॅप हाईट घ्यायची. आणि तुम्हाला त्याच्या पुढे 10.5ची असेल, 11ची असेल त्यावेळेस 4.25 इंचाची कॅप हाईट घ्यायची आहे. 12ची असेल त्यावेळेस 4 इंचाची कॅप हाईट घ्यायची. तर एल्बो पर्यंत जी स्लीव्ह असते त्याची कॅप हाईट इतकी आपण घेत असतो रेग्युलरली. तर आता इथे आपण जी स्लीव्ह आहे 10.5ची आहे, तर इथून आपण किती घेणार आहोत, 4.25 इंच, म्हणजे 3.5 इंच आणि 2 लाईन, अशा पद्धतीने मी ही कॅप हाईट घेणार आहे, म्हणजे मुंडा खोली. तर कोणत्या पण मापामध्ये असू द्या लॉंग स्लीव्ह मध्ये, तर मुंडा खोली तुम्हाला इतकीच घ्यायची आहे. उंचीनुसार मुंडा खोली घेते मी. आता इथे आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता तुम्हाला सपोज इथे आपण 36 किंवा 37 साईजचा मुंडा राऊंड बघूया. तर 36 आणि 37 ठीक आहे. आता माझं जे मेजरमेंट आहे ते माझं 36 साईजचं आहे, परंतु प्रॉपर असं मी मेजरमेंट एकदम फिटिंग मध्ये घेतलं तर माझं 35.5चं मेजरमेंट येतं. तर मी 36चं घेते. कसं आहे, बाय चान्स कधी कधी माझी तब्येत ही थोडी कमी जास्त होत राहते, म्हणून मी 36चं प्रॉपर मेजरमेंट करते आणि त्याच्यामध्ये थोडंसं हलकसं जास्त फिटिंग करते ह्या पद्धतीने, कारण हे मी कामामुळे तब्येत ही कमी जास्त होत राहते. तर प्रॉपरली आता सपोज 38 इंचाचं आपण बघूया. तर 38 साईज मध्ये तुम्हाला इथे काय करायचंय, तर इथे आपण सपोज बघूया 38 साईजचं इथे आपण लॉंग स्लीव्हचं कटिंग बघूया. तर 38 साईज मध्ये तुम्हाला जो मुंडा राऊंड असेल तो मुंडा राऊंड तुमचा इथे किती असेल, 38 साईज मध्ये 16 पण येऊ शकतो, त्याच्यानंतर 16.5 पण येऊ शकतो आणि 17 इंच पण येऊ शकतो मुंडा राऊंड. माझ्या अनुभवानुसार सांगते, म्हणजे मी ब्लाऊज स्टिच करते तर ह्या पद्धतीने आपल्या 38 साईज मध्ये मुंडा राऊंड येतात.
ज्यावेळेस तुम्हाला मी कटिंग टीचिंग शिकवत असते त्यावेळेस मुंडा राऊंड नेहमी सांगत असते, त्यावेळेस तुम्ही नोट करून घेत जावा. म्हणजे कसं आहे, तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा. ज्यावेळेस की मी जे सांगितलेलं मुंडा राऊंड आहे ते तुमच्या मापामध्ये ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज कस्टमरचे टीच करता त्यावेळेस बरोबर येतंय की नाही याच्यामधून, आणि येत असेल तर तेव्हा तुम्ही मला सांगा की चुकीचं येत असेल तर ते सुद्धा सांगा मला इथे. तर याच्यामधून कोणतं पण मेजरमेंट येऊ शकतो. तर जास्तीत जास्त इथे 16.5 आणि 17 इंचाचा मुंडा राऊंड जास्तीत जास्त येतो 38 साईज आणि 39 साईज मध्ये. तर आपण इथे किती घेऊया, 16.5 इंच घेऊया. ओके, 16.5 इंच आपण मुंडा राऊंड घेऊया. म्हणजे ते येणार आहे 8.25 इंच. तर 8.25 इंच आपल्याला इथून सेम पद्धत असणार आहे. 8.25 इंचावरती इथे आपण मार्किंग करून घेऊया. आणि इथून आपल्याला काय करायची, तिरकस लाईन ड्रॉ करायची आहे. ड्रॉ केल्यानंतर 8.25चं सेंटर आपलं किती येणार आहे, 4 आणि 1 लाईन, 4 इंच आणि 1 लाईन. त्याच्यानंतर इथे किती येणार आहे, 2 आणि 2च्या मध्ये येणार, 1 लाईन येते त्याच्या सेंटर मध्ये येणार आहे. अशा पद्धतीने आपलं हे येणार आहे. त्याच्यानंतर इकडे आपल्याला जे मार्किंग करायचे 1 आणि 1.25 इंचावरती मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर इथून काय करायचं, 1.25 इंचाच इथे पण आपण अंतर ठेवूया. जास्त पण गॅप ठेवला तर काय होतं, किंवा 1 इंचाचं. आणि इथून पण आपण 3 लाईनचं किंवा अर्धा इंचाचं तुमचं तिथे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. त्याच्यानुसार जास्त तब्येत असेल त्यावेळेस तुम्ही इथे अर्धा इंच ठेवू शकता, कमी तब्येत असेल तर थोडं 1 लाईन कमी ठेवू शकता. इथे पण तसंच आहे, अर्धा इंचाचं पण गॅप चालू शकतो ह्या दोघांमध्ये, 1.25 इंचाचं पण. नंतर आपल्याला हा शेप इथे ह्या पद्धतीने 1.25 इंचावरती आपल्याला हा शेप इथे द्यायचा आहे. दिल्यानंतर इथून आपल्याला हा आतमध्ये आणायचा आहे. आतमध्ये आल्यानंतर तो खालच्या बाजूने इथून ह्या पॉइंट मधून आपल्याला खालच्या बाजूला घ्यायचंय. खालच्या बाजूला घेतल्यानंतर तो ह्या पद्धतीने जाऊ द्यायचा. नंतर आपल्याला इथे फ्रंट साईडचा मुंड्याचा शेप द्यायचा आहे. तर तो ह्या पद्धतीने शेप दिल्यानंतर हे बघा इथे जे आपण घेतलं होतं तिथून आपल्याला हे इथे जोडायचंय. जोडल्यानंतर पुढे आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचंय. सेम तीच पद्धत असणार आहे. इथे कोणतीही पद्धत मध्ये चेंजेस नाही, फक्त आपली मुंडा खोली ही चेंज झालेली आहे, बाईची उंची चेंज झालेली आहे. म्हणजे याला आपण कॅप हाईट सुद्धा म्हणतो. अशा पद्धतीने 1.5 इंच पुढे मार्जिन घेतली. बाईचा घेर आपण जास्तीत जास्त किती घेतो याच्यामध्ये 5.25 5.5 5 इंच. इथे 5.25 आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायची. या पद्धतीने घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, तुम्ही काय करता, डायरेक्ट इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करता. तर स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर काय होतं, ह्या ठिकाणी आपला जो कपडा असतो तो गोळा होतो. किंवा तुम्ही स्लीव्ह सुद्धा इथे लूज ठेवली त्यावेळेस सुद्धा अशा आडव्या घड्या पडतात. ते आडव्या घड्या पडतात त्याच्यासाठी तुम्हाला इथे काय करायचंय, इथे मी लॉंग स्लीव्ह मध्ये स्ट्रिक सांगणार आहे. ती म्हणजे तुमच्याकडे जी स्केल असेल, तुमच्याकडे अशा पद्धतीने ती कर्व शेप मध्ये स्केल असेल तर ह्या स्केलचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. आणि ही कशी वापरायची ते मी तुम्हाला इथे सांगते. जो आपला हा शेप आहे, काय करायचं, सर्वात पहिल्यांदा आतील शेपचा आपण इथे बघूया. तर इथून आपल्याला हे डायरेक्ट ठेवायची आहे आणि ह्या पद्धतीने शेप द्यायचा आहे. इथे पण सेम आपल्याला तेच करायचं आहे. हे बघा जवळजवळ इथे किती अंतर पडतो, 3 लाईनचं असं डिस्टन्स पडतं. जर तुमच्याकडे ही स्केल नसेल त्यावेळेस तुम्हाला काय आयडिया करायची आहे, इथून आपल्याला काय करायचं, ह्या कॅप हाईट पासून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. कंपल्सरी प्रत्येक साईज मध्ये 2.5 इंचावरती मार्किंग करायची आहे. मार्किंग केल्यानंतर काय करायचे, ही जी 1 नंबरची लाईन आपण स्ट्रेट दिली होती तिथून तुम्हाला 3 लाईन वरती असं मार्किंग करायचंय. इकडे पण मार्किंग करायचंय. इथे केलं तरी भरपूर झाले, इथे केलं नाही तरी काही हरकत नाही. मग मार्किंग केल्यानंतर आपल्याला हा पॉइंट काय करायचा, हलकसं त्या मार्किंग वरती येऊन हलकसं गोल पद्धतीने द्यायचंय. आणि इथे आपल्याला डायरेक्ट इथपर्यंत या पद्धतीने गोल द्यायचं नाहीये, नाहीतर काय होणार, इथे तुमची जी स्लीव्ह असते ती टाईट होण्याची शक्यता असते. म्हणून तुम्हाला काय करायचंय, इथून हा शेप ह्या पद्धतीने गोल शेप मध्ये द्यायचंय. तर इथला जो कपडा आहे आपला तो किती मायनस होतो आणि स्लीव्ह जो दंड घेर असतो आपला तो इथे
तर तो व्यवस्थित असं शेप मध्ये येतो आणि फिटिंगला व्यवस्थित स्लीव्ज बसते. तर हे बघा आता मी ते 3 लाईनचं जी मार्जिन होती ती मी इथे मायनस केली. तर शेप आपला किती सुंदर असा स्लीव्हचा आलेला आहे. अशी थोडीशी आपली गोलाकार इथे शेप मध्ये आलेले आहे. जास्त पण नाही घ्यायची, नाहीतर मग आपलं स्लीव्ह असते इथे टाईट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या पद्धतीने लॉंग स्लीव्हची कटिंग करायची. 2.5 इंचापर्यंत घ्यायचंय तुम्हाला, तिथून हा थोडासा गोल शेप घ्यायचाय. ओके, तर इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल की लॉंग स्लीव्ह मध्ये कशा पद्धतीने तुम्हाला ह्या स्ट्रिक वापरायच्या आहेत. सेम मेथड हे आपले इथे काही चेंज नाही, फक्त कॅप हाईट तुम्हाला इथे चेंज झालेली आहे. इथे आपण 1.5 इंच घेतला, इकडे पण मार्जिन 1.5 इंच घेतलेली आहे. इथून तुम्हाला 3 लाईन असं खाली उतार द्यायचे आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला 1 किंवा 1.25 इंच म्हणजे 1.2 वरती 2 मार्किंग करायचे. आधी 1 इंचावरती करायचं, नंतर इथे आपल्याला 1.25 इंचावरती करायचे. इथे आपली जी घेतली आपण ती बाहीची उंची, तर उंची आपली 10.5 अधिक आपण किती घेतलं 1 इंच. 1 इंच घेतलं तर ते आपलं 10.5 घेतलं, सॉरी आपण 10.5 घेतला, त्याच्यामध्ये 1 इंच ऍड केलं तर आपलं इथे 11.5 इंच आलेलं आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण कॅप हाईट आपण इथे घेतली ती म्हणजे 3.75 किंवा तुम्ही 8 सुद्धा लिहू शकता. 3.8 अशा पद्धतीने तुमचं हे मेजरमेंट येणार आहे. तर हे कॅप हाईट आपण 10.5च्या याच्यामध्ये स्लीव्ज मध्ये ऍड केलेलं आहे. जर 10 इंचचीच राहिली असती तर इथे चाललं असतं 3.25 इंच पण, परंतु 3.5 इंच पण चाललं असतं या पद्धतीने. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला मेजरमेंट घ्यायचंय. आणि इथलं आपलं जे शॉर्ट आपण आधीची स्लीव्ज मध्ये बघितलं होतं, सेम तीच मेथड तुम्हाला इथे वापरायची आहे. इथून खाली आपलं हे जे आपण मार्किंग केलं होतं कॅप हाईट पासून, ते आपण 2.5 इंचावरती मार्किंग केलं होतं. आणि त्याच्यानंतर हे थोडस आपण पुढे किती आलो ते पण 3 लाईनने असं हलकसं आपण गोलाई दिलेली आहे. तर हे पॉइंट जे छोटे छोटे आहेत ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने इथे आपण संपूर्ण कटिंग बघितलेलं आहे. तर आता जे आपण पुढचे पेपर कटिंग बघणार आहोत, तर त्याच्यामध्ये आपण स्लीव्हची कटिंग ऍड नाही करणार आहोत. तर तुम्ही सर्व पद्धतीचे कटिंग स्लीव्हची ह्या पद्धतीने करू शकता. त्याच्यासाठी काय होतं, स्लीव्हची कटिंग त्याच्यामध्ये दाखवण्यासाठी काय होतं, व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो, लॉंग होतो आणि मग तो कंटाळवाणी वाटतो. म्हणून आपल्याला काय करायचं, नुसतं पेपर कटिंग बघणार आणि टीचिंग बघणार आहोत आपण. आणि स्लीव्हची कटिंग ही आपली कॉमन असणार आहे. मग ती तुमची बोटनेक ब्लाउजचं पेपर कटिंग असू द्या किंवा कॉलर ब्लाउज असू द्या, नॉर्मल प्रिन्सेस कट असू द्या, गोल राऊंडचं असेल किंवा 4 टक्स ब्लाउज असू द्या, कटोरी ब्लाउज असू द्या, 1 टक्स ब्लाउज असू द्या, सर्व मेथड मध्ये आपल्याला बाहीचं जे कटिंग असतं त्याच्यामध्ये कुठेही चेंजेस वगैरे करत नाही आपण, सेम असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सेम ह्या पद्धतीने कटिंग करायचंय. म्हणून आधी मी तुम्हाला इथे स्लीव्हचं कटिंग हे दाखवून दिलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. पुन्हा आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.